आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये पहिली बातमी पुण्यातली एका महिलेच्या पोलीस स्टेशन मधल्या राड्याची। पुण्यातल्या कर्वेनगरमध्ये शाहू कॉलनी या ठिकाणी एक तरुणी आणि तिची आई दगडविटा आणि धारधार शस्त्राने गाड्यांची तोडफोड करत होत्या। त्यावेळेला वारजे पोलीस स्थानकाचे बीट मार्शल घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी तरुणी आणि तिच्या आईला कर्वेनगर इथल्या पोलीस चौकीमध्ये नेलं आणि या घटनेचा तपास करण्यासंदर्भात त्यांची चौकशी करण्याचा प्रयत्न केला। तरुणीने चौकीमधील दामिनी पथकातील महिला पोलिसावर अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली, तसंच पोलीस कॉन्स्टेबलवर हल्ला करत त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला। त्यांच्या शर्टाची बटणंही तुटली। यावेळेला बाजूला उभे असणारे पोलीस मात्र काहीशी बघ्याची भूमिका घेताना दिसत होते। ही तरुणी नशेत होती की नाही याबद्दल अजून स्पष्टता आलेली नाही। लहान पोराला मारले चल दारुगड त्याची गाडी माझं बी बघून घेईल ना दादा, माझं बी बघून घेईल। आमच्या गाडीत एवढं दम आहे काय? ये बाहेर चालला हा सगळा प्रकार झाल्यानंतर स्थानिकांनी बहुधा पोलिसांकडे तक्रार केली। बीट मार्शल पोहोचले। या बीट मार्शलनी या महिलेला आणि तिच्या आईला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा या महिलेनं उलटी महिला पोलीस कर्मचाऱ्यालाच मारहाण केली। चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। चंद्रकांत, काय हा सगळा प्रकार? चंद्रकांत, माझा आवाज पोहोचतोय? चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी आपल्याशी काही क्षणात जोडले जात आहेत, पण पुण्यातल्या कर्वेनगर मधला हा सगळा प्रकार आहे। या तरुणीनं आणि तिच्या आईनं या दोघींवर आरोप आहे की त्यांनी सोसायटीमध्ये उभ्या असलेल्या काही स्कूटरच्या काचा फोडल्या किंवा गाड्यांची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला। चंद्रकांत, काय नेमकं प्रकरण आहे हे? चंद्रकांत, माझा आवाज पोहोचतोय तुझ्यापर्यंत? आपण पुन्हा एकदा ऐकूयात काय नेमके वादविवाद झाले ते। या दृश्यांमध्ये आपण पाहतोय की त्या मुलीची आई सुद्धा दगडांनी काही गाड्यांना मारण्याचा प्रयत्न करते, तसंच या मुलीचे सुद्धा अन्य एका तरुणाच्या सोबत वाद सुरू आहेत। अखेर या मायलेकींना पोलीस स्टेशनमध्ये पोलीस चौकीत आणण्यात आलं। आणि आता अतिशय महत्त्वाची बातमी लसीकरणाबद्दल। राज्यभरात 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांचं लसीकरण सुरू झालंय, मात्र अद्यापही जव्हार, डहाणू आणि तलासरी या भागात कोवॅक्सिन लसीचा साठा पोहोचलेला नसल्यानं लसीकरण सुरू होऊ शकलेलं नाही। त्यामुळे लसीकरणासाठी उत्सुक असलेल्या विद्यार्थ्यांचं नागरिक सकाळपासून वाट पाहून कंटाळले आणि आता ते चांगलेच नाराज झालेत। विशेष म्हणजे आदिवासी बहुल ग्रामीण भागात लसीकरणाचा वेग वाढवणं अतिशय आवश्यक आहे। असं असताना इथे लसीचा पुरवठा करण्यात उशीर होत असेल तर विद्यार्थी, तरुण यांचं लसीकरण कधी आणि कसं होणार हाच प्रश्न आहे। विद्यार्थ्यांना अर्थात 15 ते 18 वयोगटातल्या विद्यार्थ्यांना जो आहे कोवॅक्सिनचा डोस जो आहे तो लावण्यात येणार होता। विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळ्या प्रकारचा आनंद देखील पाहायला मिळत होता। ऑनलाईन सगळे जे आहे हे सगळ्या डोसची प्रक्रिया जी करण्यात आली होती, परंतु पालघर हा आदिवासी बहुल जिल्हा आहे अशी त्याची ओळख आहे। 12 वाजत आलेले आहेत, अद्याप ही या ठिकाणी कोवॅक्सिनची लस जी आहे ती आलेली आपल्याला पाहायला मिळत नाही आहे। कर्मचारी वर्ग जे वैद्यकीय अधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत, पूर्णतः सेटअप या ठिकाणी तयार झालेला आहे। परंतु तलासरी असेल, मी आता डहाणू तालुक्यातल्या तवा या आश्रमशाळेवरती आहे,
जवळपास 300 डोस जे आहेत कोवॅक्सिनचे या ठिकाणी येणार होते, अद्यापही आलेले नाहीत. 12 वाजता आलेले आहेत. विद्यार्थी पूर्णपणे तयारीत आहेत, परंतु वॅक्सिनची वाट पाहताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि काही वेळापूर्वीच आपल्याला सरांनी सांगितलं, मुख्याध्यापक कळसर सर यांनी सांगितलं की मी डॉक्टरांशी संपर्क साधला होता, परंतु लस जे आहे ते निघालेली आहे. दिरंगाई कशामुळे होते ह्याचं उत्तर जे आहे त्यांच्यापर्यंत अद्याप पोहोचलेलं नाही आहे. कॅमेरा उमेश मी विजय राऊत, न्यूज 18 लोकमत, पालघर. 12वीच्या मुलांचं लसीकरण करण्यासाठी आम्ही पूर्वतयारी केलेली आहे. लस अजून रस्त्यामध्ये असल्यामुळे आत्तापर्यंत उपलब्ध झालेली नाही. आता लस येते, लस आल्यावर आम्ही मुलांचं लसीकरण करून घेणार आहोत. तिथे अधिकाऱ्यांना आत्ता फोन लावला होता, ते सांगतात एक 10-15 मिनटात लस इथे पोचणार आहे. त्यांचे कर्मचारी इथं आलेले आहेत, सगळा सेटअप त्यांनी लावलेला आहे, तयारी पूर्ण आहे. फक्त लस आली की आम्ही लसीकरणाला सुरुवात करत आहोत. कशामुळे दिरंगाई लागली लसीसाठी, काय कळलं तुम्हाला? काय तुम्ही संपर्क? तर काय नाही, मी संपर्क साधला, पण ते म्हणतात लस निघालेली आहे, तिकडून गेली एक 10-15 मिनटात. त्यामुळे लस निघाली असं सांगितलं जात आहे, पण लस पोचलेली नाही. त्यामुळे सकाळपासून वाट पाहून मुलं मात्र कंटाळून गेलेत. तिकडे नाशिक जिल्ह्यात मनमाड, मालेगाव, येवला यासह नाशिकच्या अन्यही ग्रामीण भागात आजपासून 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांसाठी लसीकरणाची मोहीम सुरू झाली. या लसीकरण मोहिमेला विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद दिलाय. लसीकरणासाठी नाशिक मनमाड पालिका आणि इथल्या आरोग्य विभागानं आधीच जोरदार तयारी केली होती आणि विद्यार्थी मोठ्या उत्साहानं लसीकरणासाठी विविध केंद्रांवर पोहोचले आहेत. आजपासून 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलामुलींना लसीकरण केलं जाणार आहे. मनमाडसह नाशिकच्या ग्रामीण भागात शासनाच्या वतीने जे तयारी करण्यात आलेली आहे. माझ्यासोबत नांदगाव तालुक्याचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जगताप आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांनी काय तयारी केलेली आहे, किती लाभार्थी आहे आणि किती डोस त्यांना उपलब्ध झालेले आहे. सर काय म्हणाल, किती? आज सोमवार दिनांक 3 जानेवारी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 15 ते 18 वर्ष वयोगटातील सर्व मुलं आणि मुलींना कोवॅक्सिन लसीचा पहिला डोस आपण सुरुवात केलेली आहे. नांदगाव तालुक्याचं उद्दिष्ट जे आहे, ग्रामीण आणि शहरी भागामध्ये 15,253 असे एकूण आहे. यामध्ये आपण आजच्या दिवशी उपजिल्हा रुग्णालय मनमाड, ग्रामीण रुग्णालय नांदगाव, प्राथमिक आरोग्य केंद्र हिसवळ खुर्द, प्राथमिक आरोग्य केंद्र नायडोंगरी इथे आजच्या दिवशी आपण लसीकरण सत्र ठेवलेलं आहे. साधारणतः ज्या मुलींची जन्मतारीख 2007च्या अगोदरची आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना, शाळाबाह्य मुले यांना आपण लसीकरण कोवॅक्सिन लस देणार आहोत. तरी सर्व विद्यार्थ्यांनी लसीकरण करून घ्यावे. डोस किती उपलब्ध आहे सर? आपल्याकडे आत्ता आजच्या मितीला 6,000 कोवॅक्सिनचे डोस उपलब्ध आहेत आणि लवकरच येणाऱ्या काळात जिल्ह्यावरून जास्तीत जास्त लसीचा पुरवठा होणार आहे. एकूणच प्रशासन तर सज्ज झालेलं आहे. 18 वर्षाच्या खालील मुलामुलींना लस देण्यासाठी आता पालकांची जबाबदारी आहे का त्यांनी आपल्या पाल्यांना लस घेण्यासाठी पाठवावे. बबू शेख, न्यूज 18 लोकमत, मनमाड. इकडे मुंबईतून एक मोठी बातमी हाती येते, ती म्हणजे मुंबईतल्या शाळा पुन्हा एकदा बंद होणार आहे. जेमतेम 2 महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या मुंबईतल्या शाळा पुन्हा एकदा बंद होणार. 1ली ते 8वी पर्यंतच्या शाळांबद्दलचा हा सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. अखेर मुंबई मनपानं हा निर्णय घेतला आहे आणि आता 31 जानेवारीपर्यंत शाळा बंद करण्याचा निर्णय झाला. या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी. गेले 4 दिवस चर्चा होती, जेव्हापासनं मुंबई आणि महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्यानं वाढू लागली. दुप्पट, तिप्पट, 5 पटीनं आकडा जेव्हा वाढू लागला, दिवसाला 2 ते 5 हजारांनी जेव्हा मुंबईतला कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढू लागला, तेव्हा शिक्षण विभाग गंभीर झाला. मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी यापूर्वीच संकेत दिले होते की लवकरच याबद्दलचा निर्णय घेतला जाईल आणि मुंबई महापालिका प्रशासनानं अखेर निर्णय घेतला आहे. ते मुंबईतल्या 1ली ते 8वी पर्यंतच्या सर्व शाळा या बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तुर्तास तरी 31 जानेवारीपर्यंत या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 2 दिवसांपूर्वी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं होतं की शक्यतो आम्ही एकदा सुरू झालेल्या शाळा बंद कराव्यात असं आम्हाला वाटत नाही, पण गेल्या 4 दिवसातली आपण आकडेवारी जर का पाहिली तर आपल्याला लक्षात येईल ज्या गतीने
मुंबईतला कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढलाय तो पाहता सरकारसमोर प्रशासनासमोर पर्याय नव्हता हा निर्णय घेण्याचा। डिसेंबरच्या 28 तारखेला 1377 रुग्ण होते, 29 तारखेला त्यात थेट वाढ झाली, जवळपास दुप्पट 2510 रुग्ण 29 डिसेंबरला सापडले। 30 डिसेंबरला त्यात पुन्हा वाढ झाली, 3500 पेक्षा जास्त रुग्ण 30 डिसेंबरला सापडले। तर 31 डिसेंबरला गेल्या अनेक दिवसातला विक्रमी आकडा मुंबईतला कोरोना पॉझिटिव्हचा तो म्हणजे 31 तारखेला 5631 जण कोरोना पॉझिटिव्ह सापडले होते। तर 1 तारखेच्या आकड्यांनी मात्र सगळ्यांची झोप उडवली। 1 तारखेला मुंबईमध्ये 6347 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं उघडकीस आलं। काल सुद्धा त्यात जवळपास 2000 वाढ झाली। 8000च्या घरात मुंबईतला पॉझिटिव्हचा आकडा गेला होता आणि अखेर मुंबईच्या शाळा प्रशासनानं, शिक्षण विभागानं आणि मुंबई मनपानं हा निर्णय घेतला आहे। स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। स्वाती, मिलिंद, एकूणच ओमायक्रॉनची स्थिती पाहता आणि त्यानंतर जे आपल्या शाळा सुरू झाल्या ते पाहण्यासाठी म्हणजे ते एकूणच हे सगळं पाहता महानगरपालिकेने निर्णय घेतलेला आहे की इयत्ता 10वी आणि 12वीचे वर्ग वगळता 1ली ते 9वी आणि 11वी अशा सर्व व्यवस्थापनाच्या आणि सगळ्या माध्यमांच्या शाळा म्हणजे इंग्लिश, मराठी, हिंदी, गुजराती ज्या ज्या माध्यम आहेत किंवा व्यवस्थापन म्हणजे वेगवेगळे बोर्ड आहेत जसं ICSE आहे, CBSE आहे, IB आहे, असे वेगवेगळ्या बोर्डांच्या शाळा त्या सगळ्यांना 31 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा पालिकेने निर्णय घेतलेला आहे। एकूणच मुंबई आणि महाराष्ट्रामधले कोरोना बाधितांची संख्या जी वाढते दिवसेंदिवस अगदी दुपटीनं वाढताना बघायला मिळते आणि ते पाहता पालिकेने शेवटी असा निर्णय घेतलेला आहे। आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला 15 ते 18 वर्ष वयोगटाच्या मुलांसाठी लसीकरणही सुरू केलंय। म्हणजे स्वाती, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। त्यामुळे एकीकडे 15 ते 18च्या वयोगटातल्या मुलांचं लसीकरण सुरू झालंय तर तिकडे ओमायक्रॉनची आणि कोरोनाची वाढती संख्या पाहता 1ली ते 8वी पर्यंतच्या शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद राहणार आहेत। यासोबतच मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेचच परत येतोय। ब्रेक नंतर काही महत्त्वाच्या बातम्या। ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आता थेट जाऊयात, नवाब मलिक बोलतायत। SITचा तपास सुरू आहे। निश्चित रूपाने जे काही मुद्दे मी उपस्थित केले होते त्याचा पाठपुरावा करणारच आहे आणि जिथे जिथे चुका झालेली आहे, बेकायदेशीर कामं झालेली आहे, मला विश्वास आहे पाठपुरावा केल्यानंतर त्याच्यात तो सिद्ध होईल आणि त्यांना शिक्षा होणार आहे। वाटतं काय हे जी वेगवेगळी प्रकरणं आहेत याचा कुठेतरी फटका बसला आणि त्यांच्या पुढच्या कारकिर्दीला ब्रेक लागला? असं आहे की एखादा व्यक्ती मनमानी कारभार करत असेल शासकीय नोकरीमध्ये असताना कोणालाही तो अधिकार नाही। निश्चित रूपाने मनमानी कारभार होता, चुकीच्या पद्धतीने सर्व कामकाज ते करत होते आणि इतका सगळा होत असताना इतका बेपर्वा आणि मी काही करेल तो कोणी त्याच्यावर लक्ष देणार नाही हे त्यांचा गाफीलपणा होता। आणि निश्चित रूपाने एखादा अति होते तर त्याच्यावर कोणी ना कोणी समोर येऊन त्याच्या बाबतीत सर्व विषय समोर आणताय, मला वाटते हे होणं गरजेचं होता। त्यामुळे एका अधिकारी मर्यादेचे पुढे जाऊन काम करत असतील तर निश्चित रूपाने त्यांच्यावर कारवाई होत राहत आहे आणि या प्रकरणामध्ये मी पाठपुरावा चालू ठेवणार आहे आणि निश्चित रूपाने जे चुका झालेली आहे किंवा बेकायदेशीरपणाने जे फायदा त्यांनी उचललेला आहे निश्चित रूपाने त्याचा पाठपुरावा करून लॉजिकल एंडपर्यंत हा विषय मी घेऊन जाणार आहे। काल ज्याप्रमाणे आपण आरोप केलाय की भाजपचे काही नेते गृहमंत्रालयात जाऊन त्यांना बजावण्याचा प्रयत्न करत आहे, तो प्रयत्न फेल ठरला असं वाटतं या माध्यमातून? निश्चित रूपाने काही लोक लॉबिंग करत होते, यांना एक्सटेन्शन मिळाला नाही। रात्रीच आमच्या सूत्रांनी आम्हाला माहिती दिली होती की यांना रिलीव्ह करणार आहे उद्या
आणि जे आमचे सूत्र आहे, हे जे मी बोलत होतो ती सत्य परिस्थिती होती. काल आपल्या माध्यमातून सर्व विषय समोर गेल्यानंतर मला वाटते की जे कोणी यांच्यासाठी लॉबिंग करत होते त्यांनी माघार घेतला असं याच्यातून दिसते. नाही, आता नावं सांगण्याची गरज नाही. जर एक्स्टेन्शन मिळाला असता तर फाईल RTIमध्ये काढून सगळं उघड करणार असं मी बोललोच होतो. आता त्याच्यावर निर्णय झालेला नाही, तर मग त्याच्यावर बोलण्याचं काही हे औचित्य नाही. आर्यन खान प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं गोष्टी घडल्या या बाबतीत कुठेतरी केंद्रीय कमिटीनं ज्या चौकशी केलेली आहे याबाबत अजूनही रिप्लाय येत नाही किंवा माहिती समोर येत नाही. याबाबतीत नेमकं काय झालं? नाही, आर्यन खानच्या प्रकरणामध्ये जे काही सगळं घडलेलं आहे, निश्चित रूपाने SITच्या माध्यमातून त्यांची SIT, मुंबईची SIT, त्याच्यात हे सगळं ते बघताय आणि हे तपास पुढे निश्चित रूपाने जात आहे. कुठे अडत असेल तपास तर आम्ही ज्या विचारणारच आहे. आणि आर्यन खानमध्ये ज्या पद्धतीने प्रभाकर साहिल यांनी ॲफिडेव्हिट करून उघडपणे सगळं माहिती समोर आणलेली आहे, त्या तपासामध्ये शेवटपर्यंत हे तपास घेऊन जाणे, जे काही घडलं असेल त्याच्यावर कारवाई करणे, हे यंत्रणेची जबाबदारी आहे. कुठे थांबत असेल तर निश्चित रूपाने आम्ही पाठपुरावा करू. मोहित कंबोजेंनी काल ट्विट केलं होतं, त्यानंतर तुम्ही देखील एक ट्विट केलं होतं. नेमकं ते काय प्रकरण आहे त्याबद्दल जरा सविस्तर सांगा. नाही, आता कोण काय ट्विट करते, कोणाला कुठून काय बातम्या मिळत आहे, मला वाटते जाता जाता काही वेगळंच प्रकार घडवण्याचा प्रयत्न होता. माझी मागणी आहे मुंबई पोलीस कमिशनरला, जे काही तक्रार तुमच्याकडे माझ्या विरोधात किंवा कोणाच्या विरोधात हे तक्रार प्रलंबित आहे, मुंबई कमिशनरनी त्याच्यात तपास केलं पाहिजे. ज्याची चूक असेल माझ्या सकट ती कारवाई झाली पाहिजे. आता जर मुंबई पोलीस त्याला कारवाई करत नसतील तर निश्चित रूपाने मी कमिशनर साहेबाला स्वतः पत्र लिहिणार आहे की माझ्या विरोधात एखादी तक्रार असेल तर तुम्ही तपास करा, किंवा माझ्या बाबतीत खोटे तक्रारी करण्यासाठी कोणी अधिकाऱ्यांनी प्रोत्साहित केलं असेल ते पण तपास करून त्यांच्यावर कारवाई करणं हे गरजेचं आहे. आता काही फर्जीवाड्यामध्ये सामील लोक माझ्यावर त्यांनी आबरू नुकसानीचा दावा केलेला आहे, त्यांच्या NCBचा काही संबंध नाही. आता याच्यातून जे काही एक तरी मेल पाठवणारा व्यक्ती किंवा NCBकडे हे मेलची कॉपी असू शकते, ती मेल लोकांकडे जाते, याचा अर्थ आहे की या सगळं जो मुंबईमध्ये फर्जीवाडा सुरू होता त्याच्यात ते लोक सामील होते. आता जे काही कोर्टामध्ये सगळे विषय आहे, निश्चित रूपाने कोर्टाच्या समोर सगळे विषय मी आणणार आहे. हा लढा कोणाला वाटत असेल की वानखेड्यांची बदली झाली तर लढा संपते, हा लढा चालू राहील. आणि मुंबईमध्ये जितके फर्जीवाडा करणारी गँग आहे त्याला हळूहळू मी उघड करणार आहे. सर, लखीमपूर प्रकरणी जे मंत्र्यांच्या मुलांनी लखीमपूर खिरीच्या प्रकरणामध्ये चार्जशीट फाईल करण्यात आलेली आहे. मंत्र्यांचे चिरंजीव हे मुख्य आरोपी आहे. निश्चित रूपाने सुरुवातीला ज्या पद्धतीने पोलिसांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, शेवटी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर तो गुन्हा दाखल करण्यात आला, त्यांना आरोपी करण्यात आला. आता चार्जशीट फाईल झाल्यानंतर ते टेनी यांचे सुपुत्र हे त्याच्यात मुख्य आरोपी असताना मोदी साहेब त्यांना वाचवत आहे. एखादा नेता त्यांच्या चिरंजीवनी जर हत्याकांड केलं असेल त्यांना मंत्रिमंडळातून काढत नाही, म्हणजे त्यांच्या पाठराखण सरकार करते. याच्यातून त्यामुळे समीर वानखेडे यांच्या बदलीवरून पुन्हा एकदा पडद्यामागून काही हालचाली झाल्या होत्या मोठ्या, असा दावा नवाब मलिक यांनी केला. यासोबतच मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये इथे थांबूयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.